एक महत्त्वाची बातमी रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापन करण्यात आली आहे। रायगडमध्ये शिवसेनेला विरोधी बाकावर बसावं लागणार आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपद सुद्धा भाजपकडे असेल तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलंय। आपण पाहतोय सध्याची महत्त्वाची अपडेट। रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला होता। त्यानुसार आता शिवसेनेला विरोधी बाकावर बसावं लागणार आहे। तर जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपकडे जाणार आहे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय अधिकचे अपडेट्स? रायगड जिल्हा परिषद मध्ये फॉर्म्युला जो आहे तो ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। भाजप आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन जी आहे ती रायगड जिल्ह्यामध्ये करणार आहे। भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष असेल तर उपाध्यक्ष पद जे आहे ते राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याचं पाहायला मिळतं। तर शिवसेना जी शिंदेची शिवसेना जी आहे ते रायगडमध्ये विरोधी बाकावरती बसेल अशी माहिती सूत्रांकडून या ठिकाणी पाहायला मिळाली। कारण आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र निवडणूक रायगडमध्ये लढले होते आणि सत्ता स्थापनेचा दावा सुद्धा हे दोन्ही पक्ष करणार आहेत। नक्कीच, धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सध्याची ही महत्त्वाची अपडेट। खरं तर वारंवार रायगडमध्ये हा संघर्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीमधला पाहायला मिळाला होता आणि त्यानुसार आता जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याचं